हे गाईज, सबस्क्राईब करा सियोनिक चॅनलला आणि ही घंटा नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्ही बघाल आमचे व्हिडिओ सर्वात अगोदर. नमस्कार, मी निखिल भोपळे चॅनलच्या एका नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, कशा आहात सर्वजण? मजेत आहात का? मजेत राहिलं पाहिजे मित्रांनो. तर आज आपण भेट देणार आहोत ती किल्ला सज्जनगड. सातारा जिल्ह्यातील हा सुप्रसिद्ध किल्ला सर्वांनाच माहिती आहे. समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला, शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्याला भेट दिली असा हा साताऱ्यातील किल्ला तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर याच किल्ल्याला आपण आज भेट देणार आहोत. बऱ्याच गोष्टी तिथल्या आपण जाणून घेणार आहोत की या किल्ल्यावरती काय काय गोष्टी आहेत, आणि हा व्हिडिओ संपूर्ण त्यासाठीच आहे. तर आम्ही आता तिकडेच निघालो आहे. माझ्यासोबत माझे बरेच मित्रसुद्धा आहेत. थोडे पुढे गेलेत आणि बाकीचे ते पाठीमागे थांबलो आहे आम्ही. आणि तुम्ही पाठीमागे सहज बघू शकता हा जो किल्ला. आम्ही सातारा बोगदा आहे ना, तो पूर्ण क्रॉस करून आलो आहे. पुढे आलो आहे. आणि तर आपण आता सज्जनगडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहे. तुम्ही सहजपणे वरती बघू शकता की हा जो मस्त असा डोलारा दिसतो तो सज्जनगडाचा. इथे तुम्हाला गाड्या पार्क कराव्या लागतील, म्हणजे गडाच्या पूर्ण पायथ्यापर्यंत गाड्या येतात. आणि इथून पुढे मग तो एक 10-15 मिनटाचा ट्रेक आहे. ट्रेक नाही म्हणता येणार, पूर्णपणे पायऱ्या येतात, त्यामुळे तुम्ही सहजपणे ही ट्रेकिंग करू शकता. अजून एक सांगतो की इथे येण्याची 2 मार्ग आहेत. एक तर तुम्ही परळी मार्गे येऊ शकता किंवा गजवाडी मार्गे येऊ शकता. सातारा टू परळी ह्या बऱ्याच एसट्या बसेस असतात, किंवा सातारा टू गजवाडी ह्या बऱ्याच एसट्या बसेस असतात. तुम्ही स्वतःच्या प्रायव्हेट व्हेकलने सुद्धा येऊ शकता. जर तुम्ही गजवाडी मार्गे आलात ना, तर तुम्हाला आरामामध्ये इथे गाडी पार्क केल्यानंतर तुम्ही 10 ते 15 मिनटात गडापर्यंत पोहोचू शकता. परंतु हेच जर ट्रॅव्हलिंग तुम्ही परळीतर्फे केलेत ना, तर परळीतून मला वाटतं जवळजवळ एक अर्धा पाऊण तासाचं ट्रेकिंग आहे. पाठीमागे तुम्ही आरामात बघाल की पायऱ्या आहेत, त्यामुळे ट्रेकिंगचा मार्ग खूप सोपा होतो. खरं तर सज्जनगड हा गिरिदुर्ग किल्ल्यातील येतो टाईपमध्ये. जवळजवळ मला वाटते 3350 मीटर हा समुद्रसपाटीपासून उंच आहे. आणि हा एक खरं ट्रेकिंगसाठी खूप मस्त असा मध्यम असा किल्ला समजला जायचा. परंतु आता कसं आहे, गाड्या प्रॉपर पायथ्यापर्यंत येतात आणि तिथून फक्त 10-15 मिनिटाचं ट्रेकिंग आहे. त्यामुळे तुम्ही फन किंवा फॅमिलीसोबत किंवा हा किल्ला बघण्यासाठी, समर्थ रामदासांचे जे इथं स्थान होतं ते सर्व बघण्यासाठी तुम्ही इथे आरामामध्ये येऊ शकता. आम्ही आता सकाळी झाल्यामुळे इथं जरा गर्दी कमी वाटली आम्हाला. परंतु जर तुम्ही हेच जर विकेंडमध्ये आलात तर तुम्हाला गर्दी खूप भेटेल. खाली दुकानं वगैरेसुद्धा आहेत खाण्यापिण्याची, किंवा अजून तुम्हाला काय घ्यायचं असेल तर त्या सर्व गोष्टी इथं उपलब्ध होतात. जेव्हा गाडी पार्क करताना, गाडी पार्क केल्यानंतर तुम्ही पायऱ्यांती वरती आलात तर गडाच्या जे मेन द्वार आहे त्याच्यापर्यंत तुम्हाला 11 मारुतीची मंदिरे छोटी छोटी दिसतील. तर या मंदिरांच्या खाली त्यांची नावंसुद्धा लिहिली आहेत की ही मंदिरं कोणती आहेत. हेच मारुतीची मंदिर आहेत की जिथे समर्थ रामदासांनी ज्या ठिकाणी मारुती मंदिर स्थापन केले आहेत ना, तर हे सर्वची एक प्रतिकृती म्हणून या गडावरती बांधली गेली. आणि इथे पाठीमागे तुम्ही जो बघता ना, हे जे मेन मारुतीचं मंदिर आहे की जे समर्थ महाराजांनी, आपल्या समर्थ रामदास महाराजांनी इथे ते स्थापित केले. आपण गडाच्या मेन द्वारपाशी आलो, ज्याचं नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार आहे. आणि इथून पुढे मेन किल्ल्यांची भिंत किल्ला सुरू होतो. इथे किल्ल्याची तटभिंत आहे, हा द्वार आहे. तर तुम्हाला पहिल्यांदाच जे 11 मारुती झाली, त्यानंतर जे मारुती मंदिर झालं, त्यानंतर हा छत्रपती शिवाजी महाद्वार लागेल आणि तिथून खरी किल्ल्याला सुरुवात होईल.
पहिल्या दरवाजामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला हा एक दरवाजा दिसेल. तुम्हाला वाटते आत्ताच एका प्रतिष्ठानने हा सज्जनगडचा दरवाजा बसून घेतला आणि खूप चांगलं कार्य केले त्यांनी. अगोदरचा दरवाजा थोडासा पडला होता, तर त्यामुळे त्यांनी हा दरवाजा बसवला आणि खूपच छान कार्य करतात ते लोक. त्यानंतर तुम्हाला लगेच पुढे 2 मिनिटाच्या अंतरावरती श्री समर्थ महाद्वार लागेल. तर आता कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे त्या लोकांनी मास्क कंपल्सरी केलं आहे. त्यानंतर सॅनिटायझर वगैरे ह्या सर्व गोष्टी इथली कमिटी आहे ती फॉलो करते आणि तुम्हीसुद्धा ती फॉलो करावी जर या गडावरती आलात. मास्क वापरणे आणि सॅनिटायझर वापरणे. पाठीमागे जे बघताय ना तुम्ही, ते तळं दिसते त्याला घोडाळे तळे असं बोलतात. पूर्वीच्या काळी घोड्यांना पाणी पाजण्यासाठी या तळ्याचा वापर केला जायचा, त्यामुळे त्याला घोडाळे तळे बोलतात. तर या किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती सांगावीशी वाटते. या किल्ल्याला खरं तर अश्वलाईनगड, परळीगड आणि सज्जनगड असे 3 नाव आहेत. तर याच नावामागे प्रत्येकाचा एक इतिहास वेगळा आहे. परळीचा गड का बोलतात, कारण इथे खाली एक परळी गाव आहे. या गावावरूनच याला परळीचा गड वगैरे म्हणत असतील. अश्वलाईन गड म्हणायचं एक कारण आहे की असं बोललं जातं की इथे अश्वलाईन ऋषी पहिल्या काळी राहत होते, त्यामुळे याला अश्वलाईन गडसुद्धा बोलला जातो. तर याचा थोडासा इतिहास मी तुम्हाला सांगतो की या सज्जनगडचा खरा इतिहास काय आहे हे थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. 11व्या शतकामध्ये राजा शिलार भोज त्यांनी हा गड उभारला. साताऱ्यामधली बहुतेक गड आहेत ते राजा शिलार यांनी बांधले आणि त्यातलेच हा एक सज्जनगड जो सुद्धा राजा भोज यांनी 11व्या शतकामध्ये उभारला. तर 1662मध्ये हा आदिलशाहीकडे गेला. आदिलशाहीने जिंकून घेतला आणि त्यानंतर पुढे जाऊन 1673मध्ये पुन्हा आपल्या महाराजांनी हा गड जिंकून घेतला. ज्यावेळी त्यांनी अफजलखानाचा वध केला त्यावेळी हा किल्ला त्यांनी जिंकून घेतला आणि त्यानंतर त्यांनी मग समर्थ रामदासांना इथे राहण्यासाठी मनवलं आणि समर्थ रामदासांचं वास्तव्य त्यानंतर इथे सुरुवात झाली आणि त्यानंतर या गडाचं नाव सज्जनगड असं ठेवण्यात आलं. म्हणजे अश्वगडानंतर त्याचं नाव जेव्हा आपले समर्थ रामदास इथे राहायला आले त्यावेळी या गडाचं नाव सज्जनगड असं ठेवण्यात आलं. आपण किल्ल्याच्या पहिल्या बुरुजावर आलो आहे. म्हणजे पहिला बुरुज तुम्ही बघू शकता. या किल्ल्यावरती कसं नॅचरल पद्धतीने तटबंदी, त्यामुळे इथे बांधण्याची जास्त गरज नव्हती. तर हा एक पहिला बुरुज आहे जिथून तुम्ही स्पष्टपणे मी इथं अजिंक्य तारा वगैरे या गोष्टी बघू शकता. इथे अजिंक्य तारा आहे आणि त्या साईडला उरमोडी धरण आहे आणि नदीसुद्धा आहे. तर मी किल्ल्याच्या त्या बाजूला गेल्यानंतर तुम्हाला मी ती उरमोडी धरण दाखवतो. परंतु इथून बघणारा नजारा बघू की जिथून आपण आलोत खालून, जिथे आपण गाडी वगैरे पार्क केली तर तिथून हा व्ह्यू पूर्णपणे स्पष्ट दिसू शकतं. हा किल्ल्याचा पहिला बुरुज आहे. अंगाई देवीच्या बाजूला तुम्हाला एक छोटंसं मारुतीचं मंदिरसुद्धा दिसेल, जे मला वाटतं तटबंदीच्या आतमध्ये आहे आणि आम्ही आतून दर्शनसुद्धा घेऊन आलो. गडावरती तुम्हाला आलात ना तर राहण्याची सोयसुद्धा आहे आणि खाण्याची सोय, त्यानंतर 12 पाणी, या सर्व गोष्टी तुम्हाला आरामामध्ये भेटतील. तुम्ही इथे येऊन एक दिवसाचा स्टेसुद्धा करू शकता. तर गडावरती तुम्हाला फक्त त्या जी कमिटी आहे त्यांना अगोदर संपर्क करावा लागेल आणि त्यानंतर तुमची राहण्याची खाण्याची सर्व सोय होईल. एका बाजूला आल्यानंतर तुम्हाला हे तळं भेटेल आणि त्याला विरगळ तळे बोलतात. जिथे भोजन व्यवस्था आहे त्याच्या बाजूलाच हे विरगळ तळ आहे. तर विरगळ तळाचा एक थोडक्यात इतिहास सांगतो की जे आपले सैन्य होते त्यांच्या स्मृतीप्रत्यार्थ हे तळं खोदलं जायचं आणि याचं पूजन केलं जात नाही आहे. तर हे तळाचा वापर पाणी पिण्यासाठी सुद्धा केला जातो. तर गडाच्या बाजूला तुम्हाला एक वास्तू भेटेल, तिथे भोजनाची सोय केली जाते आणि तिथं एक ठराविक टायमिंग आहे. तिथे तुम्हाला हा महाप्रसाद भेटेल. दुपारी मला वाटते 12 ते 1:30 आणि संध्याकाळी 6 ते 9 हे 2 टायमिंगला तुम्हाला इथे महाप्रसाद भेटेल. जर तुम्ही गडावरती आलात तर तुम्ही याचा भोगसुद्धा घेऊ शकता.
पाठीमागे स्वामी समर्थांचं मंदिर आहे, जिथे त्यांची समाधी आहे. तिथे तुम्हाला बऱ्याच वस्तू आणि बऱ्याच गोष्टी बघायला भेटतील. त्यांनी जे वापरात आणलेल्या किंवा आपल्या शिवाजी महाराजांनी जी गादी दिली होती, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आतमध्ये बघायला भेटतील. फक्त प्रॉब्लेम आहे की इथे कॅमेरा अलाउड नाही आहे, तर कृपया त्याचं पालन करा. आम्ही फक्त जस्ट दर्शन घेऊन आलो आतमधून आणि त्यानंतरची मी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन सांगतो की आतमध्ये काय काय आहे. गडाच्या एका बाजूला आल्यानंतर तुम्हाला स्पष्टपणे उरमोडी धरण दिसेल. हे जर आवाड हवे तुम्ही बघताय पाठीमागे पूर्ण जो उरमोडी पाण्याचा परिसर, जो आपला उरमोडी धरण आहे आणि त्याच्याच बाजूला हा उभा असलेला एक सज्जनगड. इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे धाब्याचा मारुती बघायला भेटेल. तर तिकडे चाललो आम्ही, म्हणजे स्वामी समर्थांचं दर्शन घेतल्यानंतर पाठीमागच्या साईडला तुम्हाला उरमोडी धरण आणि धाब्याचं मंदिर आहे ते बघण्यासाठी आम्ही तिकडे चाललो आहे. तर आपण अजून एक मारुतीचं मंदिर, धाब्याचा मारुती, हे एक सज्जनगडाचं खास वैशिष्ट्य आहे की धाब्याचा मारुती. तर त्याच मंदिरात आपण मंदिर बघू शकता, एकदम सिम्पलने साधं आहे, परंतु किती प्रसन्न असं वाटणार आहे. मित्रांनो, हा होता सज्जनगड तुमच्यासाठी. होप्स तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. जास्तीत जास्त तुम्हाला माहिती या व्हिडिओमधून भेटली असेल. बऱ्याच गोष्टी सज्जनगडवरच्या तुम्हाला इथे यामध्ये बघायला भेटल्या असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि याच्या जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटत पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.